रामकृष्ण हरी माऊली. आज आम्ही आलेलो आहे खेडला आणि हे पाहू शकता, हे रोपाची लागण चालू आहे. छोटी छोटी रोपं आहेत, कोल्हापूरवरनं मागवलेत. आणि हे सगळं जी शेत आहे ना, हे बघू शकता. आता या साईडला आता हे सगळं झालेलं आहे पूर्ण. शेत आम्ही आता पाणी लावलंय, बघू शकता तुम्ही कसं पाणी चाललेलं आहे, ड्रिपचं पाणी. हे बघा, असे ड्रिप हळूहळू हळू ते त्या रोपापाशी ठिबकतंय. आणि आता हे तर पूर्ण झालेलं आहे. आणि आता हा जो भाग आहे, आता हा कंप्लीट करायचा आहे. त्यानंतर हा भाग कंप्लीट करायचा आहे. तिथं आपली गाडी लागलेली बघू शकता. आणि पाहुणेवाडीवरनं हा सगळा आपण लेडीज वर्ग कामाला आणलेला आहे. 6-7 लेडीज आहेत. आई, काका, दादा आणि इथले मामा, असे सर्वजण आम्ही एकत्र म्हणून इथं काम करतोय. बघूयाच किती होतंय. टोटल 3 एकर रान आहे. त्यातला आता अर्धा एकर कंप्लीट झाला आहे. सॉरी, पाऊण एकर कंप्लीट झाला आहे. आता वरचा आणि त्यानंतर ना ही साईड अख्खी. तुम्हाला मी रोप पण दाखवतो, चला. ते बघू शकता, हे रोप आहे 8605चं रोप आहे. आणि काय होतं, मजूर मिळत नाही म्हणून हे रोपांचे लागण आहे ना, हे सोपे असतील लावायला. अशी सरी बघू शकता, सरीमध्ये ड्रिप आहे. हे बघा कसं ते रान ठेटाललंय, वलं झालंय ते. आणि आता ती कुदळीने काय करायचंय, प्रत्येक ठिकाणी जवळजवळ 2 फुटाचं अंतर ठेवून हे रोप लावायचंय. तर रोप लावलेलंही मी तुम्हाला दाखवतो. खूप चांगल्या प्रकारे रोपाची लागण ती. चला, तुम्हाला तेही दाखवतो आम्ही रोप कशा प्रकारे लावलेलं आहे. हे बघा, हे 1.5-2 फुटाचं अंतर ठेवून रोप लावलेलं आहे. या वर्षीच आम्ही रोपाची लागण करतोय. नेहमी आम्ही ऊसाचं बेन हे काढून आम्ही त्याची लागण करायला जायची. पण आता रोप लावून आहे ना, सोप्या पद्धतीने लागण केली जाते. हे असे रोप आहेत, असे 70 रोप असतात एका ट्रेमध्ये. हे बघू शकता, 70 रोप आहेत एका ट्रेमध्ये. आणि अशा प्रकारे